आरोग्यासाठी सायकल वारी, झाडे लावा झाडे जगवा असा सायकल स्वारांनी संदेश दिलेला आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूरमध्ये सायकल दिंडी आलेली आहे। त्यांचं स्वागत करताना पंढरपुरातील विविध शाळा आहेत, त्याचबरोबर महाविद्यालय आहेत, कॉलेजेसचे विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर काही फिटनेस क्लब आहेत। सर्वजण महाराष्ट्रातून येणाऱ्या, कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सर्व दिंडीकरांचं, सायकल स्वार दिंडीकरांचं स्वागत करतात। आपण पाहू शकतो की साधारण कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, आंध्र असेल, त्याचबरोबर गुजरात असेल, अशा विविध भागातून, नागपूर, जळगाव, धुळे, इतर सर्व जिल्ह्यातून सायकल वारी, दिंडी वारी आलेली आहे। आता त्यांचा आपण बघू शकतो की पंढरपुरातील रेल्वे ग्राउंड वरती रिंगण होणार आहे। जसं माऊलीच्या पालखीचं आणि तुकारामाच्या पालखीचं रिंगण होतं, त्या पद्धतीनं रिंगण होणार आहे। येणाऱ्या 25 जुलैच्या एकादशीच्या अगोदर ही वारी पंढरपुरात पोहोचत असते। गर्दीचा परिणाम याच्यावर होऊ नये किंवा या दिंडी स्वारांना कुठलाही अडथळा होऊ नये, त्या पद्धतीनं लवकर ही वारी आणि रिंगण सोहळा संपन्न होतो। या रिंगण याच्यासाठी दिंडीकरांनी झाडे लावा झाडे जगवा असा महत्त्वाचा संदेश या वारीमध्ये ठेवलेला आहे। पंढरपुरातून जगदीश डांगे, LS मराठी। माझं नाव पांडुरंग साठे, रिजनल डायरेक्टर स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया रिजनल सेंटर मुंबई। आज या अनोख्या, अलौकिक आणि ऐतिहासिक सायकल वारी कार्यक्रमात उपस्थित राहून खूप अभिमान वाटतो। ही वारी, सायकल वारी जी आहे, फिट इंडिया मुवमेंट अंतर्गत होत आहे। फिट इंडिया मुवमेंटचा जो नारा आहे, फिटनेस का डोस आधा घंटा रोज, आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करत असतो। त्यामध्ये ही सायकल वारी आजकाल प्रॉमिनंट प्लेसवर करत आहोत। जशी पंढरीची वारी ही आपली परंपरा आहे, एक संस्कृती आहे, त्याचप्रमाणे दरवर्षी आता हे 4थं वर्ष आहे, त्यामुळे आता ही पंढरीची सायकल वारी सुद्धा एक आपली संस्कृती आणि परंपरा बनणार आहे। 135 सायकलिंग क्लब पेक्षा जास्त 4000 सायकलिस्ट महाराष्ट्र आणि कर्नाटक मधून सुद्धा इथे आलेले आहेत आणि ही संख्या आता दरवर्षी वाढत जाणार आहे। हे सर्व फिट इंडिया मुवमेंटचे मेसेंजर्स आहेत, जे सर्व भारताला सांगतायत की फिटनेस इज द प्राइम प्रायोरिटी। धन्यवाद।